आपण ज्याला म्हणतो लव्ह ॲट फर्स्ट साईट, तसं माझं आणि सावलीचं झालेलं आहे. लिटरली लव्ह ॲट फर्स्ट साईट. या मुलीने मला एका दिवसात आपलं करून टाकलं. आणि मला या शोमध्ये सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे तर माझी सावली आणि माझी तारा. गब्बरू तो ये मेरे सांबा और कालिया. कालिया कोण आहे ते माहिती आहे? सांबा घरी गेला सांबार खायला. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की तुझे इतके लाड होतात, ताराचे इतके लाड होतात, आम्ही पण तिचे बेस्ट फ्रेंड बनायला पाहिजे. नाही, माझा हार्ट काय, माझा लंग, किडनी, गुर्दा, लिव्हर, आतडे सगळं जिंकलंय. प्राप्ती, मला तू आता सावलीच्या रूपातच इतकी आवडायला लागली आणि इतकी सुंदर वाटायला लागली. आमची सुंदरी आजही तिचा चष्मा, तिचा तो सावळा रंग, सगळं ती कॅरी करते. आणि मला नाही करायचं, मला घरी जायचं. कॉम्बिनेशनची खरं तर गरज नव्हतीच, कारण आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे सर्वोत्कृष्ट खलनायिका कोण आहे. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झी मराठी अवॉर्ड्स 2025च्या नॉमिनेशन पार्टीला आज आपण आलो आहोत आणि माझ्यासोबत आहे भैरवी आणि सावली. खूप खूप स्वागत आहे. कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? एकदम मस्त. आणि बापरे, किती प्रेम आहे तुमच्या दोघींमध्ये. म्हणजे मालिकेतले सीन पाहून आम्ही विश्वास नाही ठेवू शकत. आमचं हे प्रेम समहाऊ ते असतं ना, आपण ज्याला म्हणतो लव्ह ॲट फर्स्ट साईट, तसं माझं आणि सावलीचं झालेलं आहे. लिटरली लव्ह ॲट फर्स्ट साईट. म्हणजे मला ना तसा आता लोकांना स्वतःमध्ये मिसळून घ्यायला थोडा वेळ लागतो, बट या मुलीने मला एका दिवसात आपलं करून टाकलं. आणि मला या शोमध्ये सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे तर माझी सावली आणि माझी तारा. या दोघी माझ्या म्हणजे लेफ्ट हँड राईट हँड मेरे. मी जर नाही, मैं अगर गब्बर हूँ तो ये मेरे सांबा और कालिया. कालिया कोण आहे ते माहिती आहे? सांबा घरी गेला सांबार खायला. नाही, पण खरंच मी मेघाताईला बिग बॉसपासून खूप फॉलो करत आले आहे आणि ती खूप जणांची रोल मॉडेल आहे. मी कधी विचार स्वप्नातही केला नव्हता की मी तिच्या इतकी जवळची बनेन. आणि खरं तर तिच्या म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की तुझे इतके लाड होतात, ताराचे इतके लाड होतात, आम्ही पण तिचे बेस्ट फ्रेंड बनायला पाहिजे. नाही, दिस इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. नो शेअरिंग. हां, यू विल हॅव टू विन हर हार्ट. नाहीतर तुम्ही नाही येऊ शकत, तुम्ही कितीही इम्प्रेस करायचा प्रयत्न केलात तरी. अँड माझा हार्ट काय, माझा लंग, किडनी, गुर्दा, लिव्हर, आतडे सगळं जिंकलंय तिने. आय एम सो सॉरी, खूप थकल्यामुळे ना आता माझ्याकडे सगळी पानसट कॉमेडी होते. पण खूप छान दिसत आहे. तर प्रेम तर आहे, पण आज स्पेशली काही कॉम्प्लिमेंट दिली आहे का दोघींनी एकमेकींना? बघितल्यास खरं तर तिला जेव्हा ती सेटवर येते रोज आम्ही कॉम्प्लिमेंट देतो. एकतर तिच्या पिंक ड्रेसेसने ती आम्हाला इम्प्रेस करत असते. त्यानंतर ती भैरवी म्हणून जेव्हा रेडी होते तेव्हा असे आय डोंट थिंक सो हिच्या कोणत्या साड्या रिपीट झाल्या आहेत सिरियलमध्ये किंवा कोणती ज्वेलरी रिपीट झाली आहे. त्यामुळे आमच्यासाठी रोज असं नवीन सरप्राईजेस देत असते. आज पण खूप सुंदर आणि नॉट एट ऑल टॅकी, खूप क्लासी आणि खूप छान लुक करून आली आहे ती. आणि हेच मला हिच्या बाबतीत सांगायचं आहे. म्हणजे रोज नव्या साड्या तिला नाही मिळत, पण ती जशी आहे, मी तिला कित्येक वेळा आतापर्यंत म्हटलं आहे की प्राप्ती, मला तू आता सावलीच्या रूपातच इतकी आवडायला लागली आहे आणि इतकी सुंदर वाटायला लागली आहे. आमच्या सावलीने खरी सौंदर्याची व्याख्या खरंच बदललेली आहे. आणि मला त्याचा इतका अभिमान आहे की या मुलीने, इतकं सोपं नसतं स्वतःची ओरिजिनल आयडेंटिटी हाईड करून एक वेगळं कॅरेक्टर आपल्यात उतरवणं आणि सतत तसंच वावरणं. आता आम्हाला बघा, आता मी भैरवी आहे, पण मी भैरवीच्या कपड्यात नाही आहे. मी मस्त गाऊन घालून आले, मोकळे केस, सगळं. पण ही मुलगी बघा, आमची सुंदरी, आजही तिचा चष्मा, तिचा तो सावळा रंग, सगळं ती कॅरी करते आणि इतकं सुंदर कॅरी करते आहे. तिला एक तर बिचारीला कुठल्याच कार्यक्रमाला स्वातंत्र्य नाही आहे सगळं. पण हां, आज मला ही जी अशी बाहुलीसारखी नटली आहे ते खूप आवडतं. शी इज माय डॉल. पण आम्हाला कोणत्याही इव्हेंट्सला किंवा काही विचारलं ना की ताई हे नाही आहे माझ्याकडे, ते नाही आहे, मुलींनो माझ्या घरी या, माझ्याकडे मी माझं वॉर्डरोब उघडून देईन, तुम्हाला हवं ते घ्या, इतका सपोर्ट असतो तिचा. बरं, फक्त ह्यातच नाही तर सोशल मीडियावरही तितकाच सपोर्ट करते ती. जेव्हा वोटिंग लाईन्स ओपन झालेले, शी वॉज द फर्स्ट वन. कमेंट करणार, लाईक करणार, शेअर करणार, लोकांना सांगणार की ह्यांना कमेंट करा. पण हे पण तर सेमच करतात माझ्यासाठी, तितकंच करतात, इनफॅक्ट त्याच्यापेक्षा जास्त करतात. बट मेघा धाडे डुईंग दिस फॉर अस
इज रिअली व्हेरी स्पेशल. कमॉन यार. आता मी काय तुमच्यासारखी कोणी मेघा धाडे नाही आहे. मी तुझी मेघाताई आहे आणि कायम राहील. आणि ही मुलगी मला प्रचंड प्रिय आहे. मी आयुष्यात पुन्हा कितीही सिरियल्स करीन, कितीही फिल्म्स करीन, कितीही रियालिटी शोज करीन, पण दिस गर्ल इज गोइंग टू बी द मोस्ट स्पेशल गर्ल फॉर मी बिकॉज शी इज अ सुपर्ब ह्युमन बीइंग. आणि ॲक्ट्रेस तर ती इतकी कमाल आहे ना, मी तिच्याकडनं शिकते. एक आत्ताचाच किस्सा आहे. रात्रीचे 3 वाजले वगैरे होते ना, दुसऱ्या दिवसापासून आम्हाला गणपतीची 2 दिवस सुट्टी मिळणार होती, म्हणून आम्ही एक्स्ट्रा शिफ्टमध्ये काम करत होतो. आणि आम्ही त्या दिवशी सलग 2.5 शिफ्ट आम्ही 30 तास सलग काम करत होतो. आणि त्यात हिला आणि मला एक खूप मोठा सीन आला, जो सगळ्यात शेवटचा सीन होता. आणि हिला इतकं त्यात बोलायचं होतं, मला बोलायचं होतं. आणि मी असं बोलले, मला नाही करायचं, मला घरी जायचं. 3 ते 4 पेजचा तो सीन होता. आणि ही अक्षरशः झोपलेली, हिला झोपेतनं असं उठवलं आम्ही, चल सावली हा सीन करायचा आहे. आणि या पोरीने इतका माइंड ब्लोईंग केला आहे तो सीन आमच्या दोघींमधला, जेव्हा ती मला धमकावते की मी सगळा मैं तुम्हारी पोल खोल डालूंगी. सो तो सीन जो होता, जेव्हा ती भैरवीच्या अगेन्स्ट पण स्टँड घेते, तिला सांगते की तू माझ्या आईवडिलांची वाईट वागलीस तर मग मी हा राज ठेवणार नाही, सांगून टाकीन. तो सीन कोणी म्हणणार नाही की या पोरीने रात्रीच्या 2:30 वाजता 30 तास सतत काम केल्यानंतर तिने हा सीन केलेला आहे. आम्ही खैर म्हणू शकतो की चला ठीक आहे, आता 17-18 वर्ष झाली इंडस्ट्रीत, अनुभव आहे. पण ही एवढीशी पोरगी, ही माझ्या साक्षीच्या वयाची आहे, ही लहानशी पोरगी, इतकीशी पोरगी एवढं काम करते. आणि म्हणजे खूप मेहनत तर करते, तासन तास तिचे, म्हणजे ती सगळ्यात जास्त, एक ऑब्व्हियसली टायटल रोल करते त्यामुळे सगळ्यात जास्त तिचं काम असतं, पण खूप जास्त काम करणं आणि ते उत्तम करणं, या दोन्ही गोष्टी ती जे काय साध्य करते, त्यामुळे माझ्या मनात तिच्यासाठी तो रिस्पेक्ट आहे. आणि सेटवर ही पोरगी कितीही दमलेली असली, कितीही थकलेली असली, किंवा तिची तब्येत बरी नसली, मध्ये तिची सर्जरी पण झाली, तरी आजपर्यंत या पोरीने कधी कोणाला उलट उत्तर दिलेलं नाही आहे, कधी उलटून बोललेली नाही आहे. मला वाटतं सावलीचा हा जो एक गुण आहे तो तिच्यामध्ये इनबिल्ट आहे. प्राप्ती पण तशीच आहे, मोठ्यांचा रिस्पेक्ट ठेवणारी. आज पण बघा, तिला जेव्हा जेव्हा नॉमिनेशन मिळत होतं प्रत्येकाच्या पाया पडत होती ती. सो अशी आमची सावली आहे, म्हणून मी तिच्यावर खूप प्रेम करते. तिने कमवलंय आणि खूप खूप प्रेम प्रेक्षकांचं मिळते. आता ते अवॉर्ड्स रूपात मिळेल लवकरच. थँक्यू सो मच. आता सगळ्यांना सांगायचं आहे, माझ्या सावलीला सगळ्यांनी खूप वोट करा, आणि सारंगलाही वोट करा, आणि त्यांच्या जोडीलाही खूप सारे वोट्स करा, आमच्या मेंदळे फॅमिलीला वोट करा. आणि हो, म्हणजे आता नॉमिनेशनची खरं तर गरज नव्हतीच, कारण आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे सर्वोत्कृष्ट खलनायिका कोण आहे, त्यामुळे अवॉर्ड आमच्या घरीच येणार आहे. सो बरं, पण तुम्ही वोट्स नक्की करा. आम्हाला सगळ्यांना, आमच्या सावळ्याच्या जणू सावलीच्या सगळ्यांना तुमचं प्रेम हवं आहे, जे तुम्ही आजपर्यंत दिलंच आहे, पण ते आता अवॉर्डच्या रूपात पण मिळवू द्या. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.